मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून शनिवारी पहिल्याच दिवशी उपोषणस्थळी अंतरवाली सराटीमध्ये मोठी गर्दी झाली होती. मराठा समाजाच्या 10 मागण्या आम्ही सरकारपुढे ठेवल्या आहेत. सरकारने अध्यादेश काढून त्वरित त्याची अंमलबजावणी करून मराठा समाजाचे दुःख हलके करावे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचाही बळी या प्रकरणात आपल्याला न्याय देण्याच्या भूमिकेसाठी सरकारविरोधात लढायचे असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईत आक्रोश मोर्चा होत असताना जालन्याच्या अंबडमधील अंतरवाली सराटीमध्ये विक्रमी 8व्यांदा आमरण उपोषणाला जरांगे यांनी सुरुवात केली. याआधी माझी तब्येत बिघडल्यावर लोक गर्दी करायचे, पण यावेळी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मंडप गर्दीने फुलून गेला होता. तुम्ही उपोषणाला बसला नाहीत तरी चालेल, फक्त मला आशीर्वाद द्या, असे जरांगे म्हणाले. मराठा आरक्षण मनोज जरांगे यांच्या राज्य सरकारकडे 10 मागण्या आहेत. ते कोणत्या ते जाणून घेऊयात. आरक्षणाच्या मागणीकरता 25 जानेवारीपासून त्यांनी उपोषण सुरू केलं. सगळे सोरे कायदा अंमलबजावण्यासाठी जवळपास 1 वर्ष लागलं. 1 वर्षापासून समाज रस्त्यावर आहे. आजही मराठे त्याच ताकदीने उभे आहेत. आमच्या त्रासाची जाण सरकारला नाही. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. सगळे सोरे कायद्याची अंमलबजावणी तातडीने लागू करा. कुणबी नोंदीच्या आधारावर त्यांना आरक्षण द्यावे. सगळे सोऱ्यांचा व्यवसाय एकच आहे, त्यामुळे मागे पुढे न पाहता कुणबी दाखले दिले जावेत. न्यायमूर्ती संपत शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या. दाखल्यांसाठी विशेष कक्ष पुन्हा सुरू करा. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. सातारा, औंध, मुंबई, हैदराबाद गॅजेट लागू करा. तसेच आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबाला निधी आणि शासकीय नोकरी द्या. अशा 10 मागण्या जरांगे यांनी राज्य शासनाकडे केल्या आहेत. राज्य सरकारने मराठ्यांशी बेईमानी आणि गद्दारी करू नये. आज जरी केवळ अंतरवालीत उपोषण सुरू झालेले असले तरी सामूहिक आंदोलनाचे लोण आता राज्यात पसरेल. मुख्यमंत्री फडणवीस राज्यातील मराठ्यांशी गद्दारी करणार नाहीत अशी अपेक्षा आहे, असे जरांगे म्हणाले. मराठा बांधवांना माझी विनंती आहे की कुटुंबाने परवानगी दिली नसेल तर उपोषणाला बसू नका. मी एकटाच उपोषण करायला पुरेसा आहे. केवळ तुमचा आशीर्वाद आणि साथ मला द्या, असे आवाहन जरांगे यांनी केलं. तसेच उपोषण सुरू करण्यापूर्वी सरकारशी कोणतेही बोलणे झाले नसल्यानं त्यांनी सांगितलं.